नमस्कार मंडळी, सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज एवढा सगळा पसारा तुम्हाला दिसत असेल. आज मी फर्स्ट टाईम मुंबईला चालले आहे. फर्स्ट टाईम म्हणजे मुंबईला आधी गेली आहे, पण नवरात्रामध्ये बोलतात ना की मुंबईला खूप मजा असते, असं तसं हे सगळं ऐकलेलं होतं, पण केलेली नव्हती कधी. नवरात्रीमध्ये कधीच नाही गेले मी. फर्स्ट टाईम नवरात्रीमध्ये मुंबईला चालली आहे. ही सगळी जी पॅकिंग चालू आहे तीच चालू आहे आणि 2 ते 3 दिवसासाठी आम्ही चाललो आहे. आणि मुंबईला आम्ही ठाण्यामध्ये चाललो आहे, कारण ठाण्यामध्ये माझी मावशी राहते. सो आता सगळे कपड्यांचे पॅकिंग वगैरे चालू आहे. 2 ते 3 दिवसांच्या हिशोबाने सगळी पॅकिंग करते आणि 3-4 दिवसानंतर लगेच घरी रिटर्न नाशिकला येणार आहे. सो म्हटलं आत्तापासूनच, आता वाजले दुपारचे 3, आत्तापासूनच मी ब्लॉग स्टार्ट करते आहे. म्हटलं आत्तापासूनच सगळं दाखवून देते की काय नेते, काय कसं चाललं आहे, काय. आणि खूप मजा येणार आहे, कारण माझं तर तिकडे फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स असणार आहे. सो तो एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत पण शेअर करेल की खरंच मजा असते की नसते. आणि या मुंबईला चाललो आहे म्हटल्यावरती तुम्हाला तिकडचे व्हिडिओज पण बघायला भेटणार आहे. थोडंसं आपण तिकडे पण एक्सप्लोअर करूया. जर टाईम भेटला असता तिकडे पण आपण फिरू थोडंसं. आणि हे बघा, इकडे सगळ्यात जास्त तयारी आमच्या छोट्या साहेबांची आहे. माझे फक्त एवढेसेच कपडे आहेत, 2 ते 3. हे बघा, एवढे हे सगळे कपडे आहेत, हे सगळे आमच्या विहानचे आहेत. त्याच्या सर्दी तर काय होणार नाही, ऑलरेडी तिकडे खूप गरमी आहे, पण तरी पण म्हटलं सोबत लहान आपलं नाही घ्यायचं सामान, पण लहान मुलांचं पहिलं घ्यायचं. इकडे सगळे लहान म्हणजे त्याचे तापेचे, खोकल्याचे वगैरे सगळे ह्याच्यामध्ये औषध आहेत. अजून 2 डबे आहेत त्याच्या औषधाचे, पण म्हटलं 2च दिवसांसाठी जायचं तर फक्त पिशवीमध्ये जे म्हणजे महत्त्वाचे आहेत तेवढेच घेतलेत. इकडे वाफेचं मशीन आहेत, इकडे हे सगळे त्याचे ड्रेस या बॅगेत ठेवायचे आणि जे वापरायचे ते एका पिशवीत ठेवायचे. एवढी सगळी तयारी झाली की भेटते मी तुम्हाला. आणि या मुंबईमधून जर कोणी माझं इन केस जर कोणी ब्लॉग बघत असेल तर कमेंट नक्की करा. नवरात्राचं खरंच खूप ऐकलं होतं, तिकडे खूप मज्जा असते असं तसं. कारण या साईडला माझे, या साईडला दादाचे. हे बघा, ऑल पॅकिंग डन. इकडे बाहेर जाण्याचे कपडे आणि इकडे दादूचे डेली यूजचे कपडे, औषध वगैरे सगळं यामध्ये. असं इकडे आपण पाणी पण चालवलं आहे. ठाणे 132 किलोमीटर. आता आपल्याला किती 132 किलोमीटर जायचंय बाबा. 2 तासाचा रोड, 2-2.5 तास. आणणार बडल घरी जाऊस तर. आता काय म्हणशील तू? जॉनी जॉनी इटिंग शुगर करत होता तो डान्स. टेलिंग लाईज, ओपन युअर माउथ. नो पप्पा आहे का ओपन युअर माउथ? असं कोण करेल? पोंगा पोंगा. पोंगेला अजून एक काय शब्द आहे माहिती का? काय मम्मी? बॉबी. बॉबी या पोंगे खायला, या बॉबी खायला. दादा आता आपण कुठपर्यंत पोहोचलोय? आपण आता घोटीपर्यंत पोहोचलेलो आहोत. घोटीच्या टोल नाक्यापर्यंत. इथून साधारण 100 किलोमीटर ट्रॅव्हलिंग उरलेलं आहे आपलं. 100 नाही, म्हणजे 81 किलोमीटर बाकी आहे. आणि आपण पोंगे पण घेतलेले, खूप भूक लागली होती. आपण पोंगे खात खात जाणार आहोत. घरातून निघालो तेव्हा पॅकिंगचे वगैरे ब्लॉग स्टार्ट केला होता, त्याच्यानंतर टाइमच नाही भेटला. डायरेक्ट गाडीमध्ये ब्लॉग स्टार्ट केले आणि आता अंधार पण पडलाय. आता आम्ही पोहोचलोय टिल्लूच्या घरी. हे बघा, उभीच मॅडम. टिल्लू कोण आहे? टिल्लू टिल्लू आहे. टिल्लूचं नाव आहे ज्योती. ती आहे माझी छोटी सिस्टर. हे बघा, पार्किंग मध्ये हा राधाकृष्णाचा फोटो कसला भारी लावलाय. मस्त आहे. एक रस्ता पाहतो. उतरा उतरा उतरा.
रे दादू. खाली काय व्हायचे तू नको ना येऊ माझी. हे बघा ही रांगोळी किती छान काढली नवरात्रीची. आणि ही ना मी काढलेली नसून हिने काढलेली. खूप छान काढली बरं का. थँक्यू. जा घरात चला. इकडे चल इकडे. अय्यो ती दे दादा त्याला. हॅपी हॅपी. मम्मी जवळ पापा जे बघ दादा दिलं बघ दादा. देवीची आरती वगैरे झाली आहे. आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसलोय. आम्ही तिकडे किचन मध्ये जेवतोय. शेड बसले जेवण करायला. जेवायला काय काय. तुमची भाजी आणि हे कशाची आहे? मसूर. मटकी आहे. नाही मसूर आहे. अच्छा अख्खा मसूर आहे. अख्खा मसूर. अख्खा मसूर. तिकडे जिलेबी. माझी ओळखायचं काम झालं. अख्खा मसूर आहे. हॅलो कर आमच्या सबस्क्राईब फ्रेंड्सला.